नमस्कार, पाहूयात विशेष बातमी। घेरडीतील शेतकऱ्यांच्या मागणीला यश, म्हैसाळचे पाणी घेरडी परिसरात पोहोचले, पहा सविस्तर। खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व म्हैसाळचे अधिकारी यांचे घेरडी शेतकरी यांच्याकडून विशेष आभार। घेरडी तालुका सांगोला येथील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या पाण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती। डीडी सुद्धा बँकेत काढले होते, परंतु 2 महिने याची दखल कोणीच घेतली नव्हती। परंतु घेरडी येथील शेतकरी व शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते बयाजी लवटे यांनी सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच म्हैसाळचे अधिकारी यांना निवेदन दिले होते। त्यानंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी फोनवरून या संदर्भात संवाद साधला होता। त्यांना म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसात पाणी सोडू असं सांगितलं होतं। त्याचबरोबर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विशेष लक्ष घालून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला आहे। घेरडी गावचे शेतकरी आक्रमक झाले होते। 2 दिवसात पाणी आले नाही तर दिनांक 17 मार्च रोजी पाणी मिळेपर्यंत आंदोलनास बसू असा इशारा निवेदनातून दिला होता। परंतु खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सांगण्यावरून म्हैसाळचे अधिकारी यांनी आज घेरडी परिसरात पाणी सोडले आहे। त्याबद्दल घेरडीचे शेतकरी युवक नेते बयाजी लवटे यांच्याकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व म्हैसाळचे अधिकारी यांचे विशेष आभार मानले जात आहेत। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।